नमस्ते, मी स्नेहल गायकवाड, एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. उईके यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी क्षेत्रातील आमदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिष्णुदेव वर्मा यांची मुंबईतील लोकभवन येथे भेट घेत आदिवासी विकासासंदर्भात विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी राज्याला प्रथमच आदिवासी समाजातील राज्यपाल लाभल्याबद्दल लोकप्रतिनिधींनी आनंद व्यक्त करत यामुळे आदिवासी समाजाच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला. राज्यपालांनी आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अधोरेखित करत अशा क्रांतिकारांची माहिती देणाऱ्या लहान पुस्तिका तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच सांस्कृतिक विभागाच्या सहकार्याने आदिवासी क्रांतिकारांच्या जीवनावर आधारित लघुनाट्य व पटनाट्य तयार करून त्यामध्ये आदिवासी कलाकार, गायक व कवी यांचा सहभाग वाढवावा असेही त्यांनी सुचवले. महिला सक्षमीकरणासाठी स्वयंसहाय्यता गटांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत राज्यपालांनी आदिवासी भागातील अशा गटांची संख्या व कार्य याबाबत सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितले. यासोबतच आदिवासी भागातील क्षयरोग निर्मूलनाची स्थिती व महिलांमधील अॅनिमियाबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या. तसेच राज्यातील आदिवासी कवी, लेखक, समाजसेवक व पर्यावरण कार्यकर्त्यांना लोकभवन येथे संवादासाठी आमंत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला आमदार हरिश्चंद्र भोये, राजेश पडवी, भीमराव केराम, केवलराम कावे, राजू तोडसाम तसेच माजी मंत्री राजेंद्र गावित यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा एसपी9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.